दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती राजकीय नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात। मला वाटलं याचा त्या ठिकाणी निषेध करावा तितका थोडा। या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शांततेचं आवाहन त्या ठिकाणी केलेलं आहे। हा पूर्वनियोजित हल्ला किंवा दंगल उसळण्याचा प्रयत्न दिसतोय, अशा प्रकारचा आरोपही आमचे आमदार प्रवीण दटके यांनी केलेला आहे। आणि या संदर्भामध्ये अशा जर प्रवृत्ती नियोजितपणे जर दंगल करत असतील, कायदा सुव्यवस्था बिघडवत असतील, तर त्यांनाही माफ केलं जाणार नाही। माझा प्रश्न सरकारलाच आहे। सरकारमध्ये असताना ह्या दंगली भडकतात कशा? का आपलं लक्ष नाही आहे याच्यावर? सरकार म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी बनते की महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र राहिला पाहिजे। आणि जर अशा प्रकारच्या दंगली भडकत असतील तर ज्या कोणत्या संघटना असतील, जे कोणी भडकवत असेल त्यांच्या तात्काळ बंदी आणा। त्यांच्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।